नमस्कार मित्रांनो. माझं नाव कौशिक. तर आज आपण एक हनुमान अंश हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे थिएटरमध्ये. तर त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा चित्रपट हनुमान अंश हा बघून आलो मी. तर मला कसा वाटला हा चित्रपट, तुम्हाला कसा त्याचा अनुभव याल याविषयी मी हा व्हिडिओ बनवत आहे. जसं की हा चित्रपट नीम करोली बाबा यांच्यावर अधोरेखित आहे. तर हे जर तुम्ही बघू शकता स्क्रीनमध्ये, तर हे जे आहेत हे मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत, नीम करोली बाबा म्हणून. तर हा चित्रपट खूप सुंदर आहे. सगळ्यांनी पाहावा असा चित्रपट आहे. लहान मुलापासून तरुण मुलं असतील किंवा अडल्ट व्यक्ती असतील किंवा एजेड व्यक्ती असतील, त्यांनी सगळ्यांनी हा चित्रपट पाहू शकता. वन टाईम पिक्चर आहे, तुम्ही वन टाईम बघू शकता हा चित्रपट. ह्याचं बुक माय शोवरती 9+ रेटिंग आहे. अतिशय चांगला चित्रपट आहे. रनिंग पिक्चर आहे, तुम्हाला बोर करणार नाही. 2.5 तासाचा 2 तास आणि 30 मिनटे असा चित्रपट आहे. तर ओव्हरऑल ॲडव्हर्टाईज हे बघून 3 तास तुम्हाला चित्रपटगृहामध्ये बसावं लागेल, असे एवढी थोडंसं त्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकता. बाकी एवढे सांगेल की चित्रपट चांगला आहे. म्युझिक खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये. म्युझिक जे आहे ते डिवोशनल म्युझिक असणार आहे पूर्ण. शंकराचं सॉन्ग किंवा अजून रामाचे सॉन्ग असे सॉन्ग असणार आहेत. चित्रपट खूप सुंदर आहे. इवन चित्रपट संपल्यानंतरसुद्धा बरीचशी मंडळी, 90% मंडळी पूर्ण नाव संपेपर्यंत चित्रपट बघत होते. मधून कोणीही उठला नव्हता. मी गेलो त्यावेळेस पूर्ण शो पूर्ण फुल होता. मी पुण्यामध्ये सीझन मॉलमध्ये हा चित्रपट पाहिला आहे. तर तुम्हीही रिकमेंड करा की चांगल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी साऊंड सिस्टम चांगली आहे किंवा लाईटनिंग, HD क्लॅरिटी, अशा ठिकाणी हा चित्रपट पाहावा. खूप सुंदर आहे. ते नीम कोरोली बाबा जे तुम्हाला माहीत असतील, एक रामभक्त होते. ते उत्तराखंड या ठिकाणी कैची या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे. तर तिथपर्यंत त्यांचा जर्नी किंवा प्रवास सांगितला की तिथपर्यंत ते कसे स्थित झाले, त्यांचं लहानपण कसं गेलं हालाकीचं, की त्यांनी घर सोडलं होतं लहानपणामध्येच आणि ते वेगवेगळ्या लोकेशनमध्ये फिरत 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 शेवट ते उत्तराखंडमध्ये स्थित झाले. तर त्यांची जर्नी पूर्ण आहे. सांगायला गेलं तर हा त्यांचा शेवटचा पार्ट चा विषय काही जास्त सांगितलं नाही आहे. तरुण वयामध्येच हा त्यांचं एक जर्नी संपते, वयाच्या 30 वयापर्यंत. त्यानंतरचा पार्ट काढू शकतात जर त्यांना वाटलं तर. तर पण जो बनवला आहे चित्रपट खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. वन टाईम आहे की त्यांचं एक बेसिक काय काय चमत्कार घडले त्यांच्या जीवनामध्ये, त्याचं त्या ठिकाणी एक प्रात्यिक काय म्हणू शकता, एक तुम्हाला बघायला भेटेल. त्यांनी खूप प्रयत्न केला आहे चांगल्या प्रकारे दाखवायचा. खूप सुंदर आहे. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी धागडधिंगा नाही चित्रपटामध्ये. एक स्मूथ स्टोरी चालते त्यांच्या जीवनाविषयी आणि चमत्कार काय काय घडले की रामभक्त आणि रामनाम किती प्रत्येकाला उद्धार करू शकतात ह्याविषयी त्या ठिकाणी ते सांगतात. तर जरूर बघा चित्रपट आणि तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा कमेंटमध्ये. मी भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.